सध्या जणू एक स्फोट झालाय आणि तो फक्त राजकीय आरोपांचा नाहीये, तर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुळावरच घाव घालणाऱ्या गंभीर आरोपांचा आहे। ठाकरेंच्या सेनेनं थेट एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या विरोधात 23,000 बोगस मतदारांची यादी समोर ठेवत निवडणूक लुटल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे। हा आरोप कुठल्याही छोट्या कार्यकर्त्याचा नाहीये, तर माजी आमदार आणि पक्षाचे उपनेते बाळ माने यांचा आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सरकारी यंत्रणांचा वापर करत उमेद सारख्या ग्रामीण योजनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने मतांवर प्रभाव टाकण्यात आला आणि एकाच निवडणुकीत लोकशाहीला गालबोट लावलं गेलं। विशेष म्हणजे यावेळी एका महिला अधिकाऱ्याने थेट सामंतांच्या प्रचारासाठी काम केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की जर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर होत असेल तर निवडणूक प्रक्रियेला शुद्ध लोकशाही म्हणता येईल का? या सगळ्या पार्श्वभूमीवर पेन ड्राईव्ह बॉम्ब हे वाक्य चर्चेचा विषय ठरू लागलाय, कारण माने यांनी या आरोपांची फक्त तोंडी माहिती दिली नाहीये, तर 23,000 बोगस मतदारांची यादी असलेला पेन ड्राईव्हच निवडणूक आयोगासमोर ठेवला असल्याचा दावा केला। एवढंच नव्हे तर त्यांनी थेट इशारा दिला की जर ही नावं मतदार यादीतून हटवण्यात आली नाहीत तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत। या इशाऱ्याचा स्पष्ट अर्थ आहे हा लढा फक्त निवडणुकीचा नाहीये, तर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा आहे। रत्नागिरीच नव्हे तर मुरबाड सारख्या ठिकाणीही 25,000 बोगस व दुबार नावे मतदार यादीत असल्याचं समोर आलंय। यात 2009 पासून असलेल्या नावांचा समावेश आहे असं बोललं जातंय। म्हणजे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ही नावं वापरून मतदान झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही चित्र पाहता निवडणूक आयोगानं पारदर्शकता राखण्यात गंभीर त्रुटी केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। या प्रकरणात सर्वात मोठा धक्का म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जर निवडणूक प्रक्रियेला वाकवण्याचा प्रयत्न केला तर निवडणूक आयोगाची भूमिका काय राहते? शिवसेना ठाकरे गटाने यावेळी जे आरोप केले ते निव्वळ राजकीय संघर्षासाठी होते की नाही हे आता वेळच सांगेल। कारण जर निवडणुकांमध्ये बोगस नावं, सरकारी योजनांचा गैरवापर आणि अधिकाऱ्यांचा प्रचारासाठी वापर सुरू असेल तर लोकशाहीचा पाया कमकुवत होतोय। बाळ माने यांचे आरोप केवळ एखाद्या पराभूत उमेदवाराची नाराजी नाहीये, तर निवडणूक व्यवस्थेतील त्रुटींचा पर्दाफाश आहे। आता बघावं लागेल की निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतो। जर या आरोपांवर दुर्लक्ष झालं तर पुढील निवडणुकांमध्ये सामान्य मतदारांचा मतदानावरचा विश्वास उरणार की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण होतोय। शेवटी मत हे एकमेव हत्यार आहे सामान्य जनतेकडे। तेच जर बोगसगिरीच्या जाळ्यात अडकू लागलं तर आपली लोकशाही उभी राहील तरी कशावर? हाच मोठा प्रश्न सध्या डोळ्यासमोर उभा राहतोय।